आता आजची ही जी केस आहे ना, या केसमध्ये अरेंज मॅरेज दोघांचं पण, आणि अरेंज मॅरेज झाल्यानंतर हा जो मुलगा आहे हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा, आणि मुलगी जी आहे ही मुंबईची. लग्न झालं, दोघंही जण महिनाभर साधारणतः एकत्र होते. मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे तो साधारणतः महिनाभरानंतर मर्चंट नेव्हीसाठी म्हणजे त्याच्या नोकरीसाठी शिपवर निघून गेला. जेव्हा हा मुलगा परत येतो तेव्हा पूर्णपणे चित्र बदललेलं असतं. ही मुलगी जी आहे ती त्या मुलाला जवळ देखील येऊन देत नाही. इतकंच नाही तर तिच्याबरोबर सामान्य म्हणजे साधारणतः संभाषण जे असतं ते देखील ती करत नाही. पुढे जाऊन ते इतकं विकोपाला जातं की काही दिवसातच ती सगळं तिचं सामान घेऊन तिच्या माहेरी निघून जाते. या मुलाने तिच्याबरोबर समझोता करायचा, तिच्याशी बोलण्याचा, नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला, पण तिच्याकडनं कुठलाही सकारात्मक प्रतिसाद येत नाही. जेव्हा हा मुलगा माझ्याकडे आला त्यावेळेला त्यांनी मला ही सगळी त्याची जी काय कहाणी ही मला सांगितली, आणि लग्न झाल्यापासूनच कसं त्यांचं नातं हे बिघडत गेलं आणि त्यांनी ते जुळवण्याचा कसा प्रयत्न केला हे देखील मला सांगितलं. त्याची अशी इच्छा होती की हे लग्न करून सुद्धा लग्न हे नाहीच आहे, तर याच्यामध्ये कायद्याची काही सुविधा आहे का. जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की लग्नाच्या नंतर पहिले महिनाभर देखील त्या दोघांमध्ये कुठलेही फिजिकल रिलेशनशिप आले नाहीत, रादर हे तिने येऊनच दिले नाहीत. प्रत्येक वेळेला तिने काही ना काहीतरी कारणं काढली. कधीतरी तिचा आजारपण असेल, कधीतरी तिचं माहेरी जाणं असेल, प्रत्येक वेळेला तो तिला वेळ देत गेला. हे त्यांनी मला सगळं सांगितलं. इतकंच नाही तर 6 महिन्यानंतर आल्यानंतर देखील तिचं तेच सुरू होतं, आणि तिने त्याच्यापासून इंटेन्शनली डिस्टन्स मेंटेन केलं. हे देखील त्यांनी मला अनेक त्याच्या वेगवेगळ्या प्रसंगांमधनं त्यांनी मला सांगितलं. जेव्हा हे माझ्या समोर आलं त्यावेळेला आम्हाला लग्न हे शून्य विवाह आपण ज्याला म्हणतो, किंवा ज्याला असं कोर्टामध्ये म्हणतो आम्ही की व्हॉइडेबल मॅरेज, याच्या अंतर्गत आम्हाला केस फाईल करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. म्हणून आम्ही कोर्टामध्ये सेक्शन 12 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट याच्याखाली ही केस दाखल केली. आता व्हॉइडेबल मॅरेज जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये जाता त्यावेळेला प्रामुख्याने याच्यामध्ये हे सिद्ध करणं तुम्हाला गरजेचं असतं की समोरचा व्यक्ती, मग तो पती असेल किंवा ती पत्नी असेल, ती जाणीवपूर्वक फिजिकल रिलेशनशिप ठेवण्यासाठी नकार देते. ते इंटेन्शनली असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ती इम्पॉर्टन्सी असली पाहिजे. ही पिटिशन ग्रँट होते का, आणि ही घटस्फोटापासून काय नक्की वेगळी आहे, हे सगळं आपण हे संपूर्ण पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या टीमने मला सांगितलं की तुम्ही सगळेजण या चॅनलला भरपूर प्रतिसाद देताय पण सबस्क्राईब करत नाहीये, त्यामुळे माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जसं मी मगाशी म्हणाले की अरेंज मॅरेज होतं या दोघांचंही. मुलगी होती ती मुंबईची होती, हा जो मुलगा होता हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा होता. त्याला नेमकं कारण समजत नव्हतं की अशी काय घटना घडली का 6 महिन्यामध्ये अशी काही बाकीच्या काही घरामध्ये घटना घडल्यात की ती माझ्यापासून असं वागते. हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या घरच्यांची असेल, तिच्या घरच्यांची असेल, तिच्याची असेल, बोलण्याचा परोपरीने प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्या मुलाचे आई वडिलांनी देखील या मुलीच्या घरी जाऊन माफी मागितली. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, नातं तोडण्याची तुम्ही भाषा करू नका, आपण कुठेतरी हे सगळं जुळवून घेऊ, नक्की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कोणी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तिघांचंही म्हणजे त्या मुलीचं असेल किंवा त्याच्या आई वडिलांचं असेल हेच म्हणणं होतं, जर जुळत नाहीये ना तर हे तोडून टाकलेलंच बरं. हे कुठेतरी मुलाला खटकत होतं. नेमकं काय कारण हे त्याला काही समजत नव्हतं. आता यामध्ये त्यांनी काय घेतलं तर कायदेशीर सल्ला घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे तो माझ्याकडे आला. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी ही जी काही मला त्याच्याबरोबर घडलेली घटना आहे ती मला जेव्हा सांगितली त्याला मी देखील त्याला हाच सल्ला दिला की आपण कोर्टामध्ये आपल्याकडे प्री लिटिगेशनची सुविधा आहे, किंवा आपण तिला एखादा ईमेल करून आपल्याकडे बोलवून घेऊ, जेणेकरून ती सामोपचाराचं आपण काहीतरी बोलणं करू, नक्की तुमच्या दोघांमध्ये काय अडचण आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने आम्ही त्याला ईमेल देखील पाठवला, पण त्या ईमेलचं देखील तिने कुठेही पॉझिटिव्हली उत्तर दिलं नाही, रादर तिने उत्तरच दिलं नाही. यावरनं शेवटी एका कन्क्लुजनवर आम्ही आलो की तिला कुठेही जुळवून घेण्याचं नाही. मुलांनी त्याची सगळी जेव्हा कहाणी सांगितली त्यामध्ये प्रामुख्याने हे देखील सांगितलं की जेव्हा 1 महिना ते दोघं एकत्र राहत होते त्यावेळेला देखील त्यांच्यामध्ये कुठलंही फिजिकल रिलेशनशिप आलंच नाही. न येण्याचं कारण देखील खूप धक्कादायक होतं. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांनी ज्या वेळेला प्रयत्न केला, ज्या वेळेला तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेला त्यांनी हेच कारण सांगितलं की आत्ता माझी इच्छा नाही, आत्ता मला बरं वाटत नाही, आत्ता मला काहीतरी वेगळंच त्रास होतो किंवा मी दमलेली आहे, अशी विविध कारणं सांगून त्या 1 महिन्याच्या स्पॅनमध्ये देखील तिने दुरावा मेंटेन केला. अर्थात नवीन लग्न झालंय, त्यांनी समजून घेतलं की थोडा तिला वेळ दिला पाहिजे, असं म्हणून त्यांनी शांत
राहिला किंवा त्यांनी पुढे काही केलं नाही असं आपण म्हणूयात. पण या सगळ्याचा गैरफायदा या मुलीनी वेळोवेळी घेतला. हे पुढे जाऊन केसमध्ये हे आम्हाला रादर डेव्हलप होत गेलं. आता आपण जर बघितलं तर जेव्हा हा माझ्याकडे आला त्याला मी सांगितलं हे सगळ्या जर घटना आपल्याकडे तुझ्याबरोबर घडल्या आहेत आणि तू आत्ता लग्नाला तुझ्या 8 ते 9 महिनेच झाले, तर आपल्याला कोर्टामध्ये घटस्फोटाच्या ऐवजी वॉइडेबल मॅरेज म्हणजे सेक्शन 12 हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे देखील ही केस दाखल करता येईल. कारण या दोघांमध्ये कधी फिजिकल रिलेशनशिपच आले नव्हते. रादर ते फिजिकल रिलेशनशिप न येण्याचं कारण देखील ती पत्नीच होती. कारण तिने जाणीवपूर्वक असेल किंवा तिला ह्याच्याबद्दल काही वाटत नसेल असं आपण म्हणूयात, म्हणून त्यांनी तिच्याबरोबर दुरावा प्रस्थापित केला होता. म्हणून आम्ही शेवटी व्हॉइडेबल मॅरेज हे आहे म्हणून सेक्शन 12 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे ही केस दाखल केली. आता सेक्शन 12 काय सांगतो हे फार प्रामुख्याने महत्वाचं आहे. मी या केस पुरतं तुम्हाला फक्त सांगते. तर सेक्शन 12 मध्ये जर पती असेल किंवा पत्नी असेल या दोघांमध्ये कुठे इम्पॉर्टन्सी असेल, मग ती इम्पॉर्टन्सी असेल ती जाणीवपूर्वक असेल किंवा त्याच्यामध्ये काही शारीरिक दोष असेल त्यामुळे आणि ते शारीरिक दोष हे जाणीवपूर्वक लपवून ठेवलं असेल त्यामुळे या दोघांमध्ये फिजिकल रिलेशनशिप प्रस्थापित होऊ शकत नसेल, तर जी विरुद्ध पार्टी आहे म्हणजे ती पत्नी असेल किंवा पती असेल तो कोर्टामध्ये जाऊन सेक्शन 12 खाली केस दाखल करू शकतो. यामध्ये बरीच वेगवेगळी पण कारणं आहेत. आपण वाटल्यास त्यासाठी सुद्धा एक वेगळा पॉडकास्ट घेऊ शकतो. तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला या तुमच्या मेसेजेसमध्ये जर मला कळवलं तर मला ते समजेल आणि त्या पद्धतीने आपण तोही एक वेगळा फक्त कायद्याच संदर्भामध्ये हा पॉडकास्ट घेऊयात. पण ह्या केस पुरतं तरी सेक्शन 12 प्रमाणे आम्ही ही केस कोर्टामध्ये दाखल केली. आता ही केस दाखल झाल्यानंतर फार मजेशीर गोष्टी या केसमध्ये घडलेल्या आहेत. मुलगा होता हा चांगल्या उच्चभ्रू घरामधून आलेला होता. त्याला हे कुठेतरी खूप खटकत होतं की आपण कायदेशीर लढाई तर लढतोच आहे, पण नक्की नेमकी गोष्ट काय घडलीये म्हणून त्यांनी या मुलीचं बॅकग्राऊंड व्हेरीफाय करायला सुरुवात केली. मी अगदी असं म्हणेन प्रामुख्याने कुठलंही नातेसंबंध म्हणजे लग्नासारखं नातेसंबंध जुळवताना बॅकग्राऊंड हे आधीच व्हेरीफाय करणं फार फार गरजेचं आहे. आपल्याकडे पूर्वी असं व्हायचं ना की फक्त पत्रिका जुळली की लग्न जुळलं, पण तसं नाही आहे. आजकालच्या ह्याच्यामध्ये नुसती पत्रिका एक वेळ तुम्ही पत्रिका नाही जुळवली तरी चालेल, पण तुमचे स्वभाव, तुमची कंपॅटेबिलिटी, तुमचे फायनान्शियल स्टेटस, तुमचं शारीरिक नक्की तुम्ही शरीर आणि स्वास्थ्य तुमचं बरोबर आहे ना, इव्हन तुमचं मागचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणं सुद्धा फार गरजेचं असतं. पण कदाचित या केसमध्ये त्यांनी केलंही असेल, पण तेवढ्या डेप्थमध्ये त्यांनी केलेलं नसल्यामुळे गोष्टी पुढे जाऊन बिघडत गेल्या. त्यांनी पण जेव्हा ही केस माझ्याकडे आणली आणि आम्ही ही केस फाईल केली त्यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा ह्याची छाननी देखील करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्याच्याकडे अत्यंत धक्कादायक गोष्ट आमच्या समोर आली. आमच्या समोर हे आली की ही मुलगी ही एका अफेअरमध्ये, एका मुलाबरोबर तिचं अफेअर आहे. त्याचे काही फोटोग्राफ्स असतील, त्याचे काही व्हिडिओज असतील हे या मुलाला मिळाले. इतकंच नाही तर याची छाननी करताना दुर्दैवाने या मुलाला ही जी मुलीची आई आहे तिचं देखील एका मुलाबरोबर अफेअर आहे ही गोष्ट त्याला मिळाली. त्याचेही फोटोग्राफ्स त्याच्याकडे हातामध्ये मिळाले, त्याला उपलब्ध झाले. बरं, यावरच तो थांबला नाही तर त्यांनी जेव्हा हिचं अजून बॅकग्राऊंड व्हेरीफाय करायला लागला त्यावेळेला त्याला हे देखील समजलं की या मुलीचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नापासून तिने घटस्फोट देखील घेतलेला नाही. जेव्हा या गोष्टीच्या म्हणतात ना चक्क मॅरेज सर्टिफिकेट तिचं जेव्हा ह्याच्या हातामध्ये आलं तेव्हा ह्या मुलाला प्रचंड धक्का बसला. इतकंच नाही, ज्या मुलाबरोबर तिचं लग्न झालेलं आहे त्याच्या घरी जाऊन जेव्हा व्हेरीफाय केलं तर ह्या मुलानी ज्या मुलाबरोबर तिने लग्न केलं होतं पहिल्यांदी तो मुलगा या मुलीबरोबर पळून जाऊन लग्न केलं होतं हे घरामधून कळलं. या लग्नानंतर तो मिसिंग आहे हे देखील त्यांच्याकडून कळलं. इतकंच नाही तर त्या पहिल्या कुटुंबानी मिसिंगची कंप्लेंट देखील केलेली आहे हे देखील त्याच्या समोर आलं. जेव्हा ह्यांनी त्या मिसिंगच्या कंप्लेंटची जेव्हा माहिती घेतली तेव्हा ती मिसिंगची कंप्लेंट देखील त्याच्या हातामध्ये आली. इतकंच नाही तर त्या मुलाच्या आईनी जो मिसिंग होता त्यांनी कोर्टामध्ये त्या मुलाच्या आईने केस देखील दाखल केली होती, पण ती केस आजही प्रलंबित आहे असं देखील त्या मुलाच्या आईने सांगितलं. अर्थात ही सगळी घटना दुसऱ्या स्टेटमध्ये घडली असल्यामुळे ह्या मुलापर्यंत पोचणं खरं तर लग्न होताना ही फार मुश्किल होतं.
अत्यंत शिताफीने या मुलीनी आणि तिच्या घरच्यांनी या सगळ्या घटना ह्यांच्यापासून लपवून ठेवून पुढे जाऊन हे लग्न त्यांनी केलं होतं. ही जेव्हा बाब त्यांनी मला सांगितली तेव्हा मला देखील ही प्रचंड धक्कादायक होती. ही केस अत्यंत वेगळी होती. ह्या म्हणजे मुलगी इतक्या वेगळ्या थरापर्यंत जाऊ शकते हे मला देखील खूप आश्चर्य वाटलं. अर्थात केस तर दाखल झालेली होती, पुरावे आमच्या हातात खरं तर नंतर हळूहळू एक एक पुरावे यायला लागले होते आमच्या हातामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये कोर्टाकडून तिला नोटीस गेली होती. आता हे पुरावे आल्यानंतर हे कोर्टासमोर पुढे जाऊन आम्ही एव्हिडन्समध्ये अर्थातच मांडल्यानंतर केस आम्ही जिंकणार हे अगदी सहज आणि सोपं होतं. दरम्यानच्या काळात झालं काय की जेव्हा केसमध्ये नोटीस निघाली किंवा त्या मुलीला ती हजर होण्याची वेळ आली आणि जेव्हा तिने तो वकील केला, त्या वकिलांनी जेव्हा मला अप्रोच केलं आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम ह्याच्यामध्ये सेटलमेंट होऊ शकत नाही का? काही सेटलमेंट याचा अर्थ की नवरा बायकोंचा काही घटस्फोट होऊ शकत नाही का? सामोपचाराने घटस्फोट होऊ शकत नाही का? फक्त आमची एक अट आहे, आम्हाला आमची नुकसान भरपाई म्हणून, हा मुलगा फार वाईट आहे, आम्ही पुढे जाऊन म्हणावं रिटर्न स्टेटमेंट फाईल करूच, पण हा मुलगा फार वाईट आहे आणि आम्हाला 50 लाख रुपयांची मागणी आहे आमची. ते 50 लाख रुपये तुम्ही देत असाल तर आपण हे लगेचच सामोपचाराने मिटवून टाकू. मी तातडीने ही जी सगळी माहिती ती त्या मुलाकडच्या लोकांना सांगितली आणि त्यांना आम्ही बसून आम्ही हुशारीने म्हणा किंवा आपल्याला लवकरात लवकर या मुलाला या घाणीमधनं बाहेर काढायचे असं म्हणा, म्हणून आम्ही एक मीटिंग घेण्याचं ठरवलं. आता ही मीटिंग कोणादरम्यान आम्ही ठरवलं तर दोन्ही पक्षकडचे वकील आणि दोन्ही पार्टी असं म्हणून आपण एक मीटिंग घ्यायचं असं आम्ही ठरवलं. त्या पद्धतीने ही मीटिंग अरेंज करण्यात आली. आता ही मीटिंग का घेतली ह्याचंही फार महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर वकील म्हणून ही केस बरीच जिंकणारीच होती आणि ही केस अख्खी जरी चालवली असती तरी आमच्या बाजूनीच लागणार होती. पण महत्वाचं होतं जो निरपराध मुलगा आहे त्याला या केसच्या प्रोसेसमध्ये आपण न्यायचं का? या केससाठी पुढचे 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, ही केस एवढी लांबणीवर आपण खेचायची का? इतकं महत्वाचं कारण होतं. शेवटी जर मुलगी मान्य नाहीच झाली तर आमच्या समोर पर्याय नव्हताच. पण म्हणून आम्ही ते करायच्या आधी आमच्या हातात एवढे पुरावे आहेत किंवा असताना देखील आम्ही ही मीटिंग घेतली. जेव्हा मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ह्या मुलीनी अगोदर केलेलं लग्न असेल, ती मिसिंग कंप्लेंट असेल किंवा तुमच्याच पत्नीचे म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना मी सांगितलं तुमच्या पत्नीचे जे बाहेरचे अफेअर आहेत त्याच्याबद्दलचे पुरावे असतील, हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे आम्ही सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करू शकतो. बरं, ह्या पत्नीचेच म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना जे मी सांगितलं त्यांच्या पत्नीचे जे काही पुरावे होते तेवढेच नव्हते, त्या मुलीचे देखील पुरावे आमच्याकडे होते. खरं तर तो मुलगा इन्व्हेस्टिगेशन फक्त मुलीवरती करत होता, पण ते करताना त्याच्या हातात आलेले हे पुरावे होते, ते आम्ही सगळे कोर्टामध्ये सादर करणार आहोत. हे जेव्हा त्यांच्या समोर सादर झाले तेव्हा मात्र ते प्रचंड हबकले. त्यांना प्रचंड भीती वाटली. त्यांना असं वाटलं की आता आपण संपलो, कारण त्यांचंही एक समाजामध्ये खूप मोठं प्रस्थ होतं. समाजामध्ये जनमानसात त्यांचं नाव होतं आणि या नावाला पुढे जाऊन धक्का लागणार आणि आपण केलेली जी काही चुकीची कृत्य आहेत ती समाज माध्यमासमोर येणार, हे होऊ नये म्हणून त्यांनी शेवटी सेटलमेंट करायचं ठरवलं. आता तुम्ही म्हणाल परत की 50 लाख रुपये मग दिले का? अर्थातच नाही, कारण जेव्हा इतके मोठे पुरावे आमच्या हातात होते आणि आम्ही फक्त मीटिंग आमच्या मुलाला किंवा त्या जो कोण निरपराध मुलगा आहे त्याला ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठीची ही मीटिंग होती. आणि हे जेव्हा सगळे पुरावे मांडल्यानंतर त्यांनी मान्य केलं की चूक आहे मॅडम, तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय 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 करायचं याच्यामध्ये. तेव्हा आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की जेव्हा हे लग्न नाही आहे, त्या दोघांमध्ये कुठलेही फिजिकल रिलेशनशिप आले नाही आहेत, तशी कबुली तुम्ही कोर्टात देणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या मुलानी इतक्या प्रेमाने त्या मुलीशी लग्न केलं होतं, म्हणजे सोन्याच्या पैंजणापासनं ते रोलेक्स वॉच पर्यंत. इतकंच नाही तर तिच्या आई वडिलांना देखील उंची घड्याळ असतील, उंची कपडे असतील, अशा मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू असतील, हे सगळं दिलं होतं. ते सगळं आम्हाला परत पाहिजे असं जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर मांडलं. आणि इतकंच नाही, 50 लाख रुपये तर विसराच, कुठलीही रक्कम आम्ही देणार नाही. हे जेव्हा सेटलमेंट्स आणि आम्ही त्यांच्याकडनं आम्ही त्यांना विचारलं होतं रादर की तुम्हाला तुमची काही नुकसान भरपाई हवी असली तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये मागू शकता, कारण तुमची कुठली याच्यामध्ये चूक नाही. पण ते म्हणले मॅडम आम्हाला या केसनं काही नको, फक्त आमच्या वस्तू आणि त्यांनी हे लग्न नाहीच आहे, वॉइडेबल मॅरेज आहे असं त्यांनी कोर्टामध्ये लिहून द्यावं, एवढीच आमची मागणी आहे.
सत्य बाजू होती, खरी बाजू होती, सगळे पुरावे आमच्या बाजूनी होते असं म्हणून जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये त्यांनी हे सगळं मान्य केलं. पुढे जाऊन त्यांनी तसं कोर्टामध्ये जाऊन ॲफिडेव्हिट देखील त्या मुलीने दाखल केलं. इतकंच नाही तर सगळ्या वस्तू, अगदी पैंजणापासूनच्या सगळ्या वस्तू आम्ही परत घेतल्या. एकही वस्तू आम्ही त्या मुलीकडे ठेवून दिली नाही, सगळ्या वस्तू परत घेतल्या. अशा पद्धतीने पुढे जाऊन कोर्टामध्ये दाखल झालेला ॲफिडेव्हिट, त्या पद्धतीने आम्हाला आमच्या बाजूने मिळालेला निकाल आणि सगळ्या वस्तू त्या मुलाच्या आणि त्याच्या आईवडिलांच्या त्यांना पुढे जाऊन त्या परत मिळाल्या. याच्यामध्ये खरं तर ही केस वाढवता आली असती. ही केस 5 वर्ष 4 वर्ष अशी पुढे लिंगर आम्हाला करता येऊ शकत होती, कारण शेवटी निकाल हा आमच्याच बाजूनी लागणार होता. यश हे आमचंच होतं, हे सरळ सरळ दिसत होतं. परंतु जो निरपराध मुलगा आहे, जी चूक नसलेली जी काही कुठली फॅमिली याच्यामध्ये, तिचे आई वडील असतील, बाकीची घरातली लोक असतील जी अडकलेली होती, त्यांना ह्याच्यामधनं सोडवणं, ते पण लवकरात लवकर सोडवणं हे फार गरजेचं होतं. त्यामुळे त्या केसमध्ये जर मीटिंग घेतली आणि समोर पुरावे जर ठेवले तर कदाचित आपल्या बाजूनी ह्या गोष्टी लागतील. हे म्हणजे मला तरी त्याची इतकी खात्री होती. जेव्हा खरं असतं आणि योग्य पद्धतीने जेव्हा ते मांडलं जातं, त्याला यश हे आपलंच असतं. आणि तो मुलगा अवघ्या काही महिन्यामध्ये या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला होता. त्यातनं तो बाहेर पडला आणि त्याच्या बाजूनी निकाल लागला पुढे जाऊन, आणि त्याला जे काही हवं होतं ते सगळं त्याच्या बाजूनी मिळालं.